ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर रात्रीचं आपण पाणी भरण्यासाठी आलो मित्रांनो, पाहू शकतो तिकडे मोटर चालू आपली. तर त्यांना आपलं ट्रान्सफॉर्मर म्हणजे DP म्हटलं जातं त्याला, ते आपलं डायरेक्ट खराब झालं होतं. तर डायरेक्ट जळून गेलं होतं मित्रांनो. तर त्याला तयार करून आता अजून कार आणला. रात्री दिवसात त्याला बसून घेतलं. बसून घेतल्यानंतर 4-5 दिवस झाले आपल्याला गोला जवळ 8 दिवस होते येतील. तर आता आपण पाणी देतो मित्रांनो, कारण की ट्रान्सफॉर्मर जळल्यानंतर ते लगेच भेटलं नसल्यामुळे खूप आपल्याला अडचणी आली. म्हणून आपल्याला थोडंसं पाणी भरण्यासाठी गहू पिकाला लई मोठी अडचण आली. गेलं काय अडचण नाही, जेणेकरून आपल्याला खूप साऱ्या अडचणी येते मित्रांनो. कारण की लाईट नसल्यामुळे ट्रान्सफॉर्मर आपल्या DP जळल्यामुळे आपल्याला खूप मोठा गोष्टी असतात आणि खूप त्रास घ्यावा लागतो. कारण की पाणी त्याला लाईट नसली तर पाणी कसं काय भरायचं, हा मोठा प्रश्न पडतो. म्हणून आपला ट्रान्सफॉर्मर जे ते आपण रिपेअरिंग करून आणलेलं आहे. आणि रिपेअरिंग केल्यानंतर आपण आज गहू पिकाला पाणी भरत आहोत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही आपल्या तिकडे मोटर चालू आहे, पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपलं रात्रीचं पाणी भरण्यासाठी यावं लागणार आपल्याला. जोपर्यंत रात्रीची लाईट आहे तोपर्यंत आपल्याला रात्र दिवस करून पाणी गहू पिकाला द्यावं लागेल. पाहू शकता, कारण गहू पीक खूप आता झालेल्या सारखंच आहे. पण तरी पण त्यांना जेवढं होईल तेवढं 2-3 पाणी आपल्या पर्याय जसं होईल तसं भरून द्यावं लागणार आहे. जेणेकरून आपल्याला आपल्या गहू पिकाला कोणत्याही पिक असो त्याला पाण्याची कमी होणार नाही, याच्या काळजी घ्यावी लागेल आपल्याला. आणि अशा पद्धतीने आपलं शेतातलं रात्र दिवस कसं असतो. त्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान मित्रांनो.